म्हणजे मी मेडिन ओव्हर टाकले त्यामुळे मॅच आला असं वाटत असेल, पण तुषारभाईने जे 2 ओव्हर टाकले, खरं तर तुषारभाईचं जे तिसरा ओव्हर होता त्यात आम्ही जास्त कमबॅक केले आणि सर्व टीममेट्सनी चांगली बॅटिंग केली, पूर्ण आपला 100% दिला. आता नेक्स्ट मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. ट्रॅक पॅन्ट ब्लॅक कलरची नाही आहे, त्यामुळे 3 धावेंची पेनल्टी बसेल. 3 धावेंची पेनल्टी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे 3 धावेंची पेनल्टी पहिल्यांदाच दिली जाते. मॅच सुरू होण्या अगोदर तीच 3 धावा इथे पूर्ण मायनस आहेत. इथे मात्र पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूवरती इथे यश मिळत आहे. गोलंदाजाला इथे यश मिळत आहे आणि पहिलाच फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. किरण, आपण पाहतोय इथे यश मिळून देतोय आणि आघाडीचा फलंदाज इथे आपण जर पाहिला हसन पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय, बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. एका बाजूला आपण पाहतोय मयूर शेठ गायकवाड कुर्ली हा संघ, तर दुसऱ्या बाजूला अभिजित भाऊ गोफणे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल मयूर शेठ गायकवाड कुर्ली या संघाने जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित इथे अभिजित भाऊ गोफणे या संघाला जे आमंत्रित करण्यात आलं आणि इथे जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा मयूर शेठ गायकवाड कुर्ली या संघाने, तो निर्णय पहिल्या चेंडूवरती यशस्वी करून दाखवलाय गोलंदाज किरण याने. पहिल्या चेंडूवरती होतोय एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. पहिल्या षटकामध्ये झालेली पडझड इथे मात्र सावरावी लागेल, एक मोठी पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अमर गोरे त्या ठिकाणी चेंडू आडवेल, फेकी करेल, त्या दरम्यान सिंगल, एकेरी धाव इथे पूर्ण केली जाते. शुभमच्या बॅटमधून आपण पाहतोय 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 2 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इथे येईल पंचांचा इशारा. काय 1 टप्पा घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान पंचांचा इशारा येईल. चौकार 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 7 धावा. मयूरच्या बॅटमधून आपण पाहतोय आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा. पहिलं षटक संपलंय, 7 धाव्यांमध्ये इथे खर्च होतोय. आघाडीचा फलंदाज स्वस्तात बाद झाला, परंतु त्यानंतर शुभम आणि मयूर या जोडीने मात्र डाव सावरण्याचं काम केलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार येतोय. चांगली संघाची बांधणी आपण मयूर शेठ गायकवाड कुर्ली या संघाची आपण पाहिलेली आहे. अमर गोरे, सचिन बर्गे, फार मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. जुने जाणते अनुभवी खेळाडू आहेत. अगदी या खेळाडूंनी कित्येक दशकं ही गाजवलेली आहेत आणि तेच खेळाडू आज इन ॲक्शन आपल्याला या स्पर्धेमध्ये बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे फुल टॉस आणि पंचांचा इशारा इथे येईल. चेंडू जाईल 1 टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन येतोय तो धनंजय. पहिला चेंडू इथे फुल टॉस आणि आपण पाहिलं तर त्या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 टप्पा घेत सीमारेषा पार चौकारासाठी देखील जातोय. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश झाला. चेंडू सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करून जातोय. दुसरा फलंदाज त्रिफळा बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय वजीर शेख. न्यू बॅटर इथे आपण पाहतोय अभिजित भाऊ गोफणे या संघाकडून. प्रमुख फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागते. पाहूया कशा प्रकारे जबाबदारीने इथे तो फलंदाजी करेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू फुल्लर लेनचा होता, फुलटॉस होता, त्यावरती 4 धावा खर्च केल्या, परंतु पुढच्या चेंडूवरती संघाला यश देखील मिळवून दिलाय धनंजयाने. पुढचा चेंडू इथे मात्र गती कमी केली आहे. पहिला चेंडू फुलटॉस, दुसरा चेंडू वेगवान, तिसरा चेंडूवरती गती कमी केली आहे. गोलंदाजाचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत आणि सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने इथे चेंडू हाताळले देखील जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 वरती इथे येऊन स्थिरावलेली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू, बॉटम हँडचा पुरेपूर फायदा. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. सचिन बर्गे इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. वेगात येऊन चेंडू अडवतोय, फेकी देखील होते आणि त्या दरम्यान वजीर शेख यांचं खातं देखील एका धावेने इथे वाढलं जात आहे. एका धावेने धावसंख्येचा आलेख वाढला जाईल. धावसंख्या होते ती 12 धावा. शुभम आणि वजीर ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा धनंजय याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा, 13 धावा. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील 1 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण एकच चौकार आतापर्यंत पाहिलाय 5 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू धनंजयाचा सामना करते ते वजीर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय चौकार, चौकार, चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 7 धावा खर्च केल्या होत्या किरण यांनी आणि दुसऱ्या षटकामध्ये धनंजय यांनी 10 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. किरण वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर एका बाजूला आपण शुभम आतापर्यंत 2 धावेंवरती आहे. इथे स्विच हिटचा प्रयत्न. काय फटका इथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार 6 धावेंसाठी. सुरेख, धन्यवाद. सुरेख फटका इथे सजवला जातोय. पहिला चेंडू या षटकातील आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न. किरण यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. स्विच हिटचा फटका इथे येतोय षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. पुढचा चेंडू काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे केला जातोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक. अगदी दुसरा मोठा फटका. 1 टप्पा घेत येतोय चौकार 4 धावेंसाठी. षटकार पाठोपाठ चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. पुढचा चेंडू गती कमी केली. इथे मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसलाय परंतु डिस्टन्स इथे योग्य गाठलं जाईल. 1 टप्पा घेत पुन्हा एकदा एक मोठा प्रहार. किरण यांच्या गोलंदाजीचा घेतलेला खरपूस समाचार. इथे येईल चौकार 4 धावेंसाठी. डीजे धन्यवाद. डीजे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार.
पाहूया चौथ्या चेंडूवरती काय होत आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसला जातोय. चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. इथे गोलंदाजाने काहीसं कमबॅक केलंय. पाहूया पुढचा चेंडू शुभमसाठी. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात. वेगात एक धाव पूर्ण केली आहे शुभम आणि वजीर यांनी. एका धावेने इथे धावसंख्येचा आलेख वाढला जाईल. धावसंख्या होते ती 32 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 32 धावा झाल्यात. 6 षटकांची ही मॅच आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 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 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. इथे गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा एक अष्टपैलू खेळाडू या संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय अमर गोरे उर्फ सोन्या. कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. पहिल्या षटकामध्ये किरण यांनी खर्च केल्या त्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धनंजय यांनी खर्च केल्या त्या 10 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवरती आला आणि तब्बल 19 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय काहीसा शफल झाल्या कारणाने पंचांनी मात्र कुठल्याही प्रकारचा इथे निर्णय कळवला नाहीये. चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. शफल झाल्या कारणाने हा वाईड मात्र तिथे मिळत नाहीये. चेंडू इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल असेल. इथे वाईड बॉलसाठी आपण तिसऱ्या पंचांचा कॉल घेतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. अवांतर धावा असेल. वाईट बॉलचा कॉल येतोय. योग्य निर्णय इथे तिसऱ्या पंचांचा कॉल केला आणि तिसऱ्या पंचांनी देखील इथे तो कॉल उचलून धरलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. इथे फुलटॉस चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. क्या बात आहे. धन्यवाद. सुरेख अशी फटकेबाजी आपण शुभम यांची पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्यात येतोय. अरे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 41. पुन्हा एकदा शफल होऊन काय फटका सजवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे.
इथे आपण पाहतोय षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ देखील होतीये. काय फटकेबाजी इथे शुभम याची आपण पाहतोय. गेअर बदललाय, टॉप गेअर मध्ये इथे फलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण होईल. वेगात येऊन चेंडू अडवलाय, फिकी होतीये, त्या दरम्यान सिंगल मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. हे तिसरं चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि शुभम आणि वजीर या फलंदाजांनी मात्र वेगात धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न इथे सुरू ठेवला आहे. शुभमच्या बॅटमधून आपण पाहतोय आतापर्यंत 2 षटकार आले, त्यामध्ये एक स्विच हिट आहे आणि एक स्लॉप हिट आपण पाहिला तर 2 षटकार आणि त्यानंतर सुरेख अशी फटकेबाजी चौकारांसाठी देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू अमर गोरे याचा सामना करेल तो वजीर. पप्पू बोंडवे इथे पुन्हा एकदा काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसतोय. वेगात चेंडू इथे ट्रॅव्हल केला जातो. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने ओळखलं, फुल्लर लेनचा चेंडू तिथे हाताळला आणि चेंडू सरळ बॅटचा स्पर्श न करता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पुढचा चेंडू अमर याचा सामना करेल तो वजीर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातातून सुटल्यानंतर सीमारेषा पार. वाईट प्लस मिळतील 4. धावसंख्येत होते 5 ने वाढ. धावसंख्या होते ती धन्यवाद डीजे. चला या पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आणि आपली प्लेइंग 11 देण्यासाठी यशवंत भाऊ पाचंगे आणि त्यांच्या विरोधात सैनिक अकॅडमी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सैनिक अकॅडमी आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे या दोन्ही संघांचे संघनायक. इथे मोफत स्वरूपात आपण पाहिलं तर 5 धावा मिळाल्या. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा काहीसं गोलंदाजाने कमबॅक केलं. यष्टांच्या मागे आपण पाहिलं ना तर निलेश पिंजारी आहे. काहीशी चुकी त्याच्या हातातून झाली. चेंडू हातातून निसटल्यानंतर बॅकअप मात्र घेता आला नाही आणि त्या दरम्यान मोफत स्वरूपात 5 धावा देखील मिळाल्यात. पुढचा चेंडू इथे डॉट बॉल आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. इथे पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एके धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद 54 धावा. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 19 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 18 धावा. या ठिकाणी रावेत क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट खेळाडू आमचे परममित्र पप्पू शेठ बोंडवे आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपलं या ठिकाणी शब्दशून्य असं स्वागत, हार्दिक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते आहे आणि मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान शुभेच्छांचा वर्षाव देखील होतोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि प्रत्येक मान्यवराला हीच विनंती असेल की हा जो व्यासपीठ आहे हा आपल्यासाठीच आहे आणि यावरती स्थानपन्न होण्यासाठी आपण येणं गरजेचं आहे. गणेशजी चौधरी यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत इथे फलंदाजाने केलं जाईल का? इथे मात्र एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, काहीसा तिथे दुखापतग्रस्त आपण अमर गोरे याला पाहतोय. इथे 1 धाव मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. काहीशी दुखापत होते. फिजिओ आहे तिथे मैदानामध्ये जातील, परंतु अमर गोरे फिट अँड फाईन आहे. त्याने कळवलंय काहीशी गंभीर दुखापत नाही आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रशांत भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय वेगवान मारा करण्यासाठी इथे सज्ज झालाय. 5वं षटक आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर 360 शुभम. इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आहे, म्हणजे खेळपट्टीचा इथे अंदाज गोलंदाजाने घेतलेला आहे. या खेळपट्टीवरती जर आपण पाहिल्यानंतर आखूट टप्प्याचे चेंडू सातत्याने सीमारेषा पार जातात. फुल्लर लेनचे चेंडू खेळताना फलंदाजांना काहीशी अडचण येते. इथे मात्र प्रशांत भोईर याने चांगली गोलंदाजी साकारली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक
निलेश पिंजारी काहीशी चुकी तिथे करतोय. 22 स्वरूपाची एक धाव मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे. एक धाव इथे खर्च केली जाते आणि ती देखील आपण पाहिलं तर 22 स्वरूपात यष्टांच्या मागे काहीसं मिसफिल्ड होतंय, फंबल होतंय आणि त्याचा फायदा एका धावेने होतोय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल त्या अगोदर ती आपल्याला प्लेइंग 11 द्यायची आहे. यशवंत भाऊ पाचंगे आणि त्यांच्या विरोधात सैनिक अकॅडमी दोन्ही संघांच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. पटकन या. इथे फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली आहे. म्हणजे जो धावांचा वेग इथे फलंदाजांनी वाढवला होता त्याला अंकुश लावण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. सुरेख गोलंदाजी आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि भन्नाट वेगामध्ये इथे अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा देखील चेंडू डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. षटक क्रमांक मैदानामध्ये 5चा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 फलंदाज बाद 57 धावा. 57 धावा झाल्या. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर बॅटने आलेली एक धाव, त्यानंतर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 22 स्वरूपाच्या धावा आहेत. म्हणजे अशा एकूण 3च धावा प्रशांतने खर्च केल्या. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय धनंजय सर आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू आहेत. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतील. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. इथे बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एक धाव वजीर शेख यांच्या बॅटमधून जी मिळवली जाते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 58 धावा. शेवटचं अंतिम षटक आहे. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली आहे. फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. म्हणजे संमिश्र स्वरूपात इथे ही मॅच सुरू झालेली आहे. गोलंदाज देखील काही अंशी चांगली गोलंदाजी करतात, फलंदाज देखील काही अंशी चांगली फलंदाजी करतात. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फुलटॉस चेंडू आडवा बॅटने चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. सचिन बर्गे तिथे क्षेत्ररक्षण करतोय. काय सुरेख फेकी आहे. अगदी गोलंदाजाला इकडे तिकडे देखील वळू दिलं नाही. डायरेक्ट फेकी झाली आणि इथे मात्र फलंदाज वजीर शेख क्रिकेटमधली आत्महत्या. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. वजीर शेख तिसरा फलंदाज धावबाद स्वरूपात बाद होतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येईल. गणेश जाधव नवीन बॅटर आपण पाहतोय, परंतु तो नॉन स्ट्राईकला असेल. शुभम स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये वजीरला मात्र आपली विकेट गमवावी लागली. नवीन बॅटर गणेश येतोय, तो नॉन स्ट्राईकला असेल. चला पटपट विकेटवरती पटकन या. ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाला पॅनलाइज केलेलं आहे टाइम लिमिटसाठी, तसं फलंदाजांनी देखील थोडंसं सहकार्य करणं गरजेचं. वेळ वाचवा. पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. झेल मात्र इथे होऊ शकत नाही. 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतील. 30R सर्कलच्या अगदी आतमध्ये चेंडू इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. फार दूरवरचं अंतर गाठायचं होतं. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जे मोठी धावसंख्या उभी करण्याचा जो प्रयत्न आहे तो शुभमने मात्र चांगली कामगिरी करत असताना साध्य केलाय, परंतु अजूनही 3 चेंडू आहेत आणि हे तिन्ही चेंडू फार निर्णायक आहेत. पुढचा चेंडू हा चेंडू फुल्लर लेनचा बॅटची एज लागल्यानंतर शॉट थर्ड मॅनच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश जाधव कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण 2 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. 62 धावा झाल्यात.
धनंजय यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगामध्ये चेंडू इथे मार्गस्थ केलाय आणि शरीराचा वेध, लेगबाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 3 फलंदाज बाद झालेत, 63 धावा झाल्यात. शुभमने काही अंशी डाव सावरण्याचं काम केलं, परंतु काही षटकांमध्ये शेवटच्या काही चेंडूंमध्ये मात्र त्याची बॅट इथे शमवण्यात आली, थंड करण्यात आली. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. धावसंख्या होते ती 63 धावा. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू या षटकातील. इथे मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवलाय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. 2 मिनिटं डीजे फक्त थांबविल. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती उलट सुलट 69, 69 धावा. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अभिजित भाऊ गोफणे या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 69 धावेंचं एक सन्मानात्मक धावसंख्या इथे उभी केली आहे आणि 70 धावेंचा पाठलाग इथे मयूर शेठ गायकवाड कुर्ली या संघाच्या पुढे उपस्थित केलाय. पाहूयात त्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. दुसऱ्या डावाचा खेळ यानंतर मायक्रोफोनवरती येतील. सुमित सोनवणे सर पुढच्या डावासाठी या मायक्रोफोनचा ताबा सांभाळतील आणि पुढचा आवाज आपल्याला सुमितजी सोनवणे सरांचा ऐकायला मिळेल. धन्यवाद. यशवंत भाऊ पाचंगे संघाचे संगणक अजूनही आलेले नाहीयेत. यशवंत भाऊ पाचंगे संघाचे संगणक, आपला प्रतिस्पर्धी संघ इथे दाखल झालेला आहे. प्लेइंग 11 आलेली आहे. यशवंत भाऊ पाचंगे संघाचा प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. प्लेइंग 11 आणि नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. लवकरात लवकर इथे या. सब अति मनापासून धन्यवाद सुमेश सर. यापूर्वी तुम्ही नक्कीच एक सुमधूर आणि भूर आवाज ज्यांचा ऐकला आहे आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत गेली.
परंतु भल्या भल्या संघांना मात्र नमवण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये जरूर आहे. सचिन बर्गे आणि दुसऱ्या बाजूला अमित राऊत जर एकाच वेळेस मैदानामध्ये उभे असतील ना तर त्याबद्दल आपण चर्चा करूया. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन येत आहेत गोलंदाजीसाठी गोलंदाज अथर्व. पहिला बॉल आणि पहिला चेंडू आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढला जाईल. एक धावी आपण पाहतो जी मैदानामध्ये घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतो त्या मैदानामध्ये संघाचं अकाउंट इथे ओपन होईल. 70 धावेचं आव्हान इथे आपण पाहतोय पूर्ण करायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे त्या मैदानामध्ये अथर्व. स्ट्राइक ऑन अमित राऊत. खोलवर टप्प्याचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू तिथे खेळला जाईल. क्षेत्ररक्षक जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय चेंडू तिथे अडवत आहेत आणि एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्डवरती 2 धावा धावफलकावरती ज्या आहेत. गोलंदाज तयार आहे अथर्व. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय बॅकफुटला गेले. पाठीमागच्या पायावरती चांगला बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला सचिन बर्गे यांचा आणि आपण पाहतोय सचिन बर्गे यांच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफला खराब क्षेत्ररक्षण जरा पाहायला मिळालं आलेला हा चौकार आहे. चौकार जो आपण पाहतो ते मैदानामध्ये येणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 6 धावा. हलकीशी अपील ती आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर होतीये परंतु कुठल्याही प्रकारचा जर आपण पाहिलं तर पंचाकडून इशारा येत नाहीये. सचिन बर्गे काल जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे बार्शीमध्ये देखील एक मानाचा करंडक मात्र या संघाने हातामध्ये मिरवलेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मला वाटतं पहिल्या 3 धावा आपण पेनल्टीच्या कट केलेल्या आहेत. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही कंपल्सरी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असणं गरजेचं आहे. ओव्हरफुल टॉस शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू आपण पाते खेळून काढला जाईल आणि तिथे आपण जर दहा धावा आहेत. म्हणजे एकूण धावफलकावरती जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. 3 धाव्यांची पेनल्टी आहे. स्कोर कार्डवरती 10 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 6 षटकांची मॅच इथे असणार आहे. सचिन बर्गे आणि अमित राऊत ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण इथे पाहिला 12.00 च्या सरासरीने इथून पुढे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. गणेश जाधव आपण पाहतोय यांच्या नेतृत्वामध्ये असणारा हा संघ. अभिजित भाऊ गोफणे स्पोर्ट क्लब हा संघ इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क साधा. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये एक षटकाचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेले तर आता येतोय तो रोहित पवार जो गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय सचिन बर्गे, नॉन स्ट्राईक एंडला अमित राऊत. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर अजूनही थोडीशी शांत आहेत. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं मिस्टर 360 मध्ये देखील म्हणूया सचिन बर्गे यांना आपण. रिव्हरचा फटका आणि आपण ज्याचं नाव घेतलं ना तो फटका इथे सजवलाय सचिन बर्गे यांनी. चेंडू आपण पाहतोय अगदी जाईल सीमारेषेच्या बाहेर. वाढ स्ट्रोक षटकार. सचिन बर्गेला तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल खऱ्या अर्थानं नेहमीच तो मग डिफाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, त्यानंतर थर्ड मॅन पॉइंट, रिव्हर्स कव्हर या झोन मध्ये तो ताकदवर फटकेबाजी करतो आणि तो फटका इथे सचिन बर्गे यांनी दाखवले. मी म्हणजे की फक्त झलक दाखवली आहे. ये तो सिर्फ टेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. गोलंदाज तैयार रोहित पवार.
आणि आता मात्र पाहिजे शफल झाले, क्रीजचा वापर केला, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्याची आपण चर्चा केली तो फटकेबाजी आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आपण पाहिले तर फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे आणि त्या झोन मध्ये विशेषतः स्टंपांच्या मागे जास्त फटकेबाजी करतात. सचिन बर्गे लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. संघाचं धाफलक आता वेगाने इथे पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 22 धावा धाफलकावरती आहेत. रोहित पवार यांचं स्वागत इथे षटकाराने केले. लागोपाठचे 2 मोठे स्ट्रोक आलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट. व्हॉट अ स्ट्रोक. एखाद्या पाण्याने निडरपणे वाहवत जावं आणि त्या समुद्रामध्ये विसावून घ्यावं त्या प्रकारची फलंदाजी सचिन बर्गे यांची आपल्याला पाहायला मिळते. पहा इथे सफल झाले. शेवटपर्यंत रोहितला समजू दिले नाही की चेंडू कुठल्या दिशेने खेळण्यासाठी सचिन बर्गे तयार आहेत, परंतु त्यानंतर मात्र त्यांनी आपण पाहतोय ते आपला स्ट्रोक दाखवला. शेवटच्या क्षणी त्यांनी आपली त्याची जागा बनवली आणि रिव्हर्सचा चौकार खेळलाय. 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. या 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा धाफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपण पाहतोय यावेळी मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार. आणि या रोहित पवारवरती आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. सन्मान दिला यावेळी चेंडूला. सूझबूझ की केली हुई क्रिकेट आपण म्हणूयात. जर सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक आलेत ना, जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि ते बेसिक क्रिकेट आपण खऱ्या अर्थानं सचिन बर्गेच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं. दुसरं प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण. अमित राऊत मॅन फ्रॉम इन मोहकल. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला आपण पाहतोय चेंडू तिथे अडवला जाईल. फेकी देखील झाली. 1 धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार. धाफलकावरती 28 धावा. आणि अमितला देखील माहिती आहे सचिन बर्गे जर इन फॉर्म आहेत, सचिन बर्गेंच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत, तर मला देखील जास्त काही वेगळं करायची गरज नाहीये. माझं एकच काम आहे की सचिन बर्गेला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं. कोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न तिथे होता. सिंगल तर आपण पाहतोय ती घेतली जाईल एका धावेच्या मदतीने. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर धाफलकावरती धावा ज्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाफलकावरती आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे आहेत 41 धावा. 24 चेंडू 41 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. आज हे मैदान गाजवण्यासाठी मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वात पहिलं आपण म्हणतो की नवीन खेळाडू ज्यावेळेस येतात त्यावेळेस रिस्पेक्ट, आदर हे बरेचसे खेळाडू मात्र विसरून जातात. परंतु क्रिकेट खेळताना सर्वांचा आदर करणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळताना आदर करा त्या बॅटचा जिला हातात घेऊन तुम्ही धावा बनवल्या. आदर करा त्या बॉलचा ज्याला हातात घेऊन तुम्ही तुमच्या संघासाठी गावासाठी विकेट मिळवल्या. आदर करा त्या खेळपट्टीचा, आदर करा त्या मैदानाचा ज्यावरती खेळून तुम्हाला तुमची ओळख मिळाली. आदर करा तुमच्या गावाचा, आदर करा त्या संघाचा तुमच्यावरती विश्वास दाखवून तुम्हाला खेळण्याची संधी दिली. आदर करा त्या क्रिकेटचा कितीही वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला हसण्याची एक संधी दिली. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. तो आदर इथे करणं गरजेचं. गोलंदाज तयार असेल. फुल टॉस बॉल तिथे आपण पाहिले गेले तर बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकलेला नाहीये. आणि सचिन बर्गे यांनी पाहिले तर पंचांकडे पाहिले देखील नाही, कारण त्यांना माहित होतं की चेंडू डीप होतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज अथर्व. लोअर फुल टॉस पिक केला बॉलला. चेंडू सरळ जाईल डीप लॉंग लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. येतोय खनखनी षटकार. षटकाराला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती 35 धावा, ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. संतोष सर,
तुम्हाला जे विचारताना क्रिकेट तुमच्यासाठी काय आहे त्यांना आवर्जून सांगा, क्रिकेट आमच्यासाठी आमचा आदर आहे, क्रिकेट आमच्यासाठी आमचा आनंद आहे आणि क्रिकेट हा आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे. आज आपण पाहिलं बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून ज्या प्रकारची मेहनत खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेत त्यांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा पाहिजे शफल झाले, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जाईल. हसते हसते कट जाय रस्ते, नमो चषकाचा येतोय ब्रँडन स्ट्रोक फॉर रन चौकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग इथे सचिन बर्गे यांची पाहायला मिळते. आज चौफेर फटकेबाजी आहे. खोलवट टप्प्याचा बॉल होता, यावेळी मात्र बॅकफुटला गेले. हलक्या हाताने चेंडूला तिथे स्टेअर केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जी घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 40 धावा धापलकावरती आहेत. अभिजित भाऊ गोफणे स्पोर्ट क्लब संघाला इथून पुढे कमबॅक करणं गरजेचं असेल. कमबॅक करायचं असेल तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार. लोअर फुल टॉस, एक तेरी तो एक मेरी. अमित राऊतच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटला षटकार. थँक्यू. याच्याकडे निगडी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष याच्याकडे आदरणीय सोमनाथजी काळबर साहेबांचा शुभागमन झालेला आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे स्वागत, स्वॅग से स्वागत षटकाराने. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय शफल झाले, प्रॉपर टायमिंग आपल्याला इथे पाहायला गेलं तर अमित राऊतच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार आलेत. मी म्हणले की आग आता ही दोन्ही टोकांना लागली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते संपलं जाणार आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 52 धावा, अर्धशतक इथे पूर्ण होतंय मयूर शेठ गायकवाड स्पोर्ट क्लब कोरोळी संघाचं. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही खऱ्या अर्थानं नेहमीच कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं की या कठीण परिस्थितीला स्वीकारा, या कठीण परिस्थितीतून तुम्ही शिका, स्वतःला सावरत जा आणि विकास करत राहा. जो विकास करतो, जो नेहमी प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो, हे मात्र विसरू जमणार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी सुनील चौधरी, जे गोलंदाजीसाठी ते आपण पाहतोय जे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय पुन्हा एकदा सुनीलच्या हातामध्ये चेंडू आणि तिथे मैदानामध्ये काय होणार आहे. चेंडू पडला, दिशा बदलली, तिथे आपण पाहिले तर चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. थोडीशी निराशी आपण पाहतोय मैदानामध्ये तिथे असणार आहेत. वजीर शेख जे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इस्टनच्या मागे उभे आहेत आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा देखील या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. सुनील पहिल्या चेंडू डॉट आलेला आहे, 52 धावा धापलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू तिथे आपण पाहतोय हुक केलाय, बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो येणार आहे, या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 58 धावा आहेत. 15 चेंडूमध्ये 41 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करताय सचिन बर्गे. 5 चेंडूमध्ये 14 बनवल्यात अमित राऊतने. चांगली बॅटिंग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. यावेळी पात्र रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय खेळून का अडवला जाईल, कुठल्या प्रकारची धावी ते मिळणार नाहीये. 16 चेंडू शिल्लक, 15 चेंडू तर शिल्लक असणार आहेत आणि या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि 52 धावा ही समीकरण असेल. यावेळी पाहायचंय शफल झालेत, उडवलाय बॉलला डीप मिड विकेट, खिलाडी बन गया दर्शक, दर्शक बने दीवाने, षटकार.
थँक्यू डीजे. 64 धावा धावलकावरती आहे. 17 चेंडूमध्ये 47 धाव्यांवरती नॉट आउट सचिन बर्गे. बॅकफुटला गेले, पंच केले आपण पाहतोय तिथे. धावेसाठी मात्र आपण पाहिले तर इथे अमितने नकार कळवला. धावा जरूर झाल्या असत्या, परंतु त्यांनी सांगितलं असेल सचिन सर आज आम्हाला तुमचं अर्धशतक पुन्हा एकदा पाहायचंय. कित्येक अर्धशतक, कित्येक सिरीज, कित्येक उत्कृष्ट फलंदाजांचा मान मिळवणारा सचिन बर्गे. अनेक वेळा आपल्या अनुभवाने संघाला सोबत घेऊन चालणारा खेळाडू सचिन बर्गे. रिव्हरचा फटका यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र तिथे अमर साठे सर मात्र कळवत आहेत की हा चेंडू ते वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव देखील इथे येणार आहे. स्कोर कार्ड वरती 65 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. नॉट आउट भागीदारी आपण इथे मैदानामध्ये पाहतोय अमित राऊत आणि सचिन बर्गे यांच्यामध्ये. फुल टॉस आणि तिथे आपण पाहतो चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि हा चौकार आहे. टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूया सचिन बर्गे यांचं. 19 चेंडू मध्ये 51 धावींची नॉट आउट इनिंग. सैनिक अकॅडमी कॅप्टन विनंती असणार आहे की लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. यानंतरची होणारी मॅच आणि त्या मॅच मध्ये आपण जरूर तिथे या टॉस करणार आहे. सैनिक अकॅडमी आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूर. आणि इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड. जर आपण पाहिले गेलं तर 19 चेंडू मध्ये नॉट आउट 51 धावींची एक जबरदस्त इनिंग उभा करणारा सचिन बर्गे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सचिन सर विनंती करतो या आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने यशवंत सन्मानित केलं जाणार आहे. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील राहुल बोंबे सर. तर अथर्व मात्र खऱ्या अर्थानं 2 षटकामध्ये 30 धावा त्याने खर्च केल्या. रोहित पवारने एका षटकामध्ये 19, सुनीलने 5 चेंडूमध्ये 18 धावा. अवघ्या 3.5 षटकामध्येच जर आपण पाहिलं तर 70 धावा इथे मयूर शेठ गायकवाड स्पोर्ट क्लब कुरोळी संघाने इथे एक हाती बाजी मारलेली आहे. विजयाचा झेंडा फडकवलाय. विशेषतः मी गोलंदाजाचं इथे कौतुक करेल. धनंजय रौंदळ 2 षटक टाकत असताना 21 धावा खर्च करत 1 फलंदाज त्याने बाद केला. किरण कड जर आपण पाहिले गेले तर 2 षटकामध्ये 1 फलंदाज बाद करत 26 धावा त्याने खर्च केला. प्रशांत भोईर एका षटकामध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली. अमर गोरेने एका षटकामध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर प्रशांत भोईरची देखील राहिली. म्हणजे क्रिकेटचा खेळ हा मित्रांनो एक सांघिक खेळ आहे. आज जर आपण पाहिले गेले तर स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2000